हॅलो फ्रेंड्स, ठाणेवरून देवगिरी एक्सप्रेस पकडून आम्ही निघालोय छत्रपती संभाजीनगरला। ही आमची ट्रेन येते आता। संभाजीनगरला तर आम्ही पोचलो, पण स्टेशनचं नाव काय अजून पण चेंज झालेलं नाहीये। ते अजून पण औरंगाबादच आहे। पहाटे खूपच लवकर पोचल्यामुळे आम्ही थोडा वेळ स्टेशनलाच थांबलो आणि सनराइज व्हायची वाट बघितली। बघता बघता सनराइज झाला पण आणि आम्ही निघालो। स्टेशन जवळच साऊथ इंडियन नाश्ता केला आणि शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो देवगिरी किल्ला बघायला। खूप सुंदर असा दोन्ही बाजूंनी झाडांनी कव्हर केलेला हा देवगिरीला जाण्याचा रस्ता आहे। समोरच्या डोंगरावर दिसत आहे तोच देवगिरी किल्ला आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी काही वारकरी लोक बसलेले होते, तर काही लोक तिकडे फोटोशूट करत होते। आम्ही टुरिस्ट तिकीट काढले आणि किल्ला बघायला सुरुवात केली। किल्ल्याला खूपच स्वच्छपणे ठेवलेले आहे, रोज साफसफाई करतात। थोडा वेळ थांबून आम्ही किल्ल्याचा इतिहास वाचला। मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषेत हा इतिहास दिलेला आहे। ह्या किल्ल्याची स्थापना 11व्या शतकात यादवांनी देवगिरी म्हणजे देवांचा पर्वत अशी केली होती, पण 12व्या शतकात खिलजींनी आक्रमण करून हा किल्ला जिंकला आणि दौलताबाद असे या किल्ल्याचे नाव ठेवले। तुम्ही बघू शकता खूप मोठा आणि किचकट असा या किल्ल्याचा मॅप आहे। किल्ल्याच्या सुरुवातीलाच खूप सुंदर आणि हिरवगार असं गार्डन बनवलेलं आहे। ते फिरून झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो। हा किल्ल्याचा एंट्रन्स आहे। इथे तिकीट जमा करून आपण किल्ला बघायला सुरुवात करू शकतो। किल्ला बघताना एक वारी आली, तिच्यासाठी आम्ही थांबलो। तुम्ही पण बघा। इथे किल्ल्यात काय काय आहे त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता। इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तोफ आणि त्यांची माहिती दिलेली आहे। खूपच छान प्रकारे शिवकालीन तोफांचे इथे प्रदर्शन मांडलेले आहे। आतमध्ये सगळे रान आहे, त्यामुळे कदाचित हा दरवाजा नुसता बंद ठेवला।
जी त्या दरवाजाच्या मागे आहे. किल्ला खूपच मोठा आहे, पाहण्यासारखं खूप काही काही आहे. म्हणून आम्ही थोडा वेळ बसलो आणि विश्रांती घेऊन निघालो सरस्वती विहीर पाहण्यासाठी. तुम्ही बघू शकता ही किती मोठी विहीर आहे. ह्याला बावडी पण म्हणतात. विहिरीच्या आत उतरायला पायऱ्या सुद्धा लावलेल्या आहेत, तुम्ही बघूच शकता. विहीर बघून झाल्यानंतर आम्ही निघालोय कचेरी इमारतीकडे. इथे काहीच नाहीये, पण तुम्ही इथून किल्ला किती लांब आहे ते नक्कीच बघू शकता. थोडा किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर फिरून आम्ही सरळ भारत माता मंदिर बघायला निघालो. तुम्ही बघू शकता भारत माता मंदिराचा परिसर किती मोठा आहे तो. बघू शकता हे मंदिर किती सुंदर आणि विस्ताराने किती मोठे आहे ते. कदाचित हे हेमाडपंथी बांधकाम आहे. खूप सुंदर असे भारताचे आर्किटेक्चर यात दाखवले आहे. थोडा वेळ थांबलो आणि भारत माताचे दर्शन घेतले आणि इथून आम्ही निघालो. खिलजींनी हा किल्ला ताब्यात घेतल्यावर इथे हा चांद मिनार उभा केला आहे. तुम्ही बघू शकता हा खूपच उंच आहे. चांद मिनारच्या अगदी समोरच अजून एक विविध प्रकारच्या तोफांचे प्रदर्शन लावलेले आहे, तुम्ही बघू शकता. इकडे बसलेले असताना आम्हाला मोराचा आवाज आला, म्हणून आम्ही त्या दिशेने निघालो तर आम्हाला एक सुंदर मोर दिसला, पण तो लगेच गायब झाला. उशीर न करता आम्ही पुन्हा किल्ला बघायला सुरुवात केली. पाण्यात खूप सारी शेवाळ साठलेली आहे, तुम्ही बघू शकता. पुढे गेल्यावर आम्हाला किल्ला बघण्यासाठी 2 मार्ग लागले. एक साधा शिडीनी वरती जायचा रस्ता आणि एक भूलभुलैयाचा मार्ग. हा तो भूलभुलैयाचा मार्ग आहे. इथून जर किल्ला बघायचा असेल तर आपल्याला गाईडची गरज लागेल, कारण इथे खूप अंधार आणि सगळे रस्ते सेमच आहेत. किल्ल्यावर जर आक्रमण झाले तर दुश्मनांना चकवा देण्यासाठी हा मार्ग बनवलेला आहे. खूप काळोख असल्यामुळे व्हिडिओ नीट दिसत नाहीये. आमच्याकडे गाईड नसल्यामुळे आम्ही शिडीच्या वाटेने वरती गेलो आणि खूप सुंदर असा हा नजारा आम्हाला दिसला. पुन्हा एक गुफा लागली, त्यात 90 वर्षीय आजोबाही आम्हाला सीड्या उतरताना दिसले. आश्चर्यच वाटलं. पुढे थोडा रस्ता पार केल्यावर आम्ही बारादरी जवळ जाऊन पोचलो. असं म्हणतात इकडे मुघल बादशाह शहाजहान आणि त्याचा मुलगा औरंगजेब राहायचे. 12व्या शतकानंतर जास्त करून या किल्ल्याला दौलताबाद म्हणूनच ओळखले जात आहे. बारादरीच्या बाजूने वरती जाण्यास एक शिडी आहे. तिथून आपण किल्ल्याचा टॉप व्ह्यू बघू शकतो. चला तर मग किल्ल्याच्या शेवटच्या पॉइंटला जाऊयात. ही शेवटची आणि खूप मोठी तोफ इथे ठेवलेली आहे. डोंट टच असे लिहिलंय. इथून हा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय. इकडे आपला किल्ला बघून संपलेला आहे. हा किल्ल्याचा टॉप आणि सगळ्यात सुंदर व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता किल्ल्यावरून किती सुंदर आणि लांबपर्यंत निसर्ग दिसत आहे. खूप छान असं हे दृश्य आम्ही बघितलं आणि किल्ला उतरायला सुरुवात केली.
तुम्हाला देवगिरी किल्ला आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा।